कशी आहे वहिनी? कशी आहे? आमचे व्ह्युअर्स विचारत असतात. मला जेवण बनवायला लागणार आहे. चालेल. ओके. काय बनवायचं आहे? किती फोनची मालकी नाही बघा. टाकून टाटा कर. म्हणजे तू सांगशील इटालियन बनव पहिले. बदक करी बनव जा. बदक आणून दे. किती आता कोण आता किती भरायचं? हा मॅम, मी समृद्धी बोलतेय. बोला. सर्व देवांपाशी ते आम्ही सांगू तुला काय बनवायचंय? बनव तू तुझ्या वेळी, तुला काय जमतं ते. ठीक. तू पळाला तो. हे बघ. श्री स्वामी समर्थ. आमचा दिवस चालू झालेला आहे मंडळी. काम इकडे ऑलरेडी चालू झालेलं आहे. आल्या आल्या माझं काम हे असतं की आज काय रेसिपी बनणार ते पहिले मला बघावं लागतं. त्याचं साहित्य आहे की नाही ते बघावं लागतं. तसं आम्ही ॲडव्हान्समध्ये बघत असतो, म्हणजे आयत्या वेळेला काही नको. पण तरी कधी कधी असं होऊन जातं की काल काय ठरलेलं नाही आहे आणि आज डिसाईड करायचं आहे. सो तसं आमचं डिसाईड झालेलं आहे. आज आम्ही बनवणार आहोत बार्ले बाउल. त्याच्यासाठी बार्ले तर आहे आपल्याकडे. ज्या गोष्टी आहेत नाही आहेत ते बघून, त्याची रेसिपी बघून मग ती सांगायची आहे. प्लस अरूच्या स्कूलच्या ग्रुपवर आता काही मेसेजेस आले आहेत की आज त्यांचा योगा वगैरे होणार आहे. सो त्यांना ट्रॅक पॅन्ट आणि हे घालायचं आहे, नेहमीचं युनिफॉर्म नाही आहे. आणि काही बुक्स आहेत ती स्कूलला भरायची आहेत. सो मी ते करून घेते कारण की त्याच्या स्कूलची वेळ झालेली आहे. मग मी माझ्या कामाला लागते. येताना आणायचे डाळिंब कारण की ती लागणार आहे आत्ताच्या रेसिपीसाठी. अरूला शाळेत सोडून आले. गडबड काय आहे माहिती आहे? गडबड नाही, थोडंसं आम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. क्लायंटचा फोन. हॅलो. हां मॅम, मी समृद्धी बोलते. बोला. व्हिडिओ पोस्ट उद्याच होऊ शकतो, उद्याच्या उद्या होऊ शकतो. आज ऑलरेडी आपला व्हिडिओ एडिट होतोय, तो आज काही करून एडिट होईल. ओके. आणि मग मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत तो व्हिडिओ पाठवते. तुम्ही जर आजच्या आज अप्रूव्ह केलात, सगळं योग्य असेल त्याच्यात, तर उद्या आपण लगेच लाईव्ह करूया. हां बरोबर आहे. नाही नाही आज येस काही नाही, आपण उद्याच्या उद्या पोस्ट करूया. ओके, डन आहे सगळं. आजच्या आज तुम्हाला तो व्हिडिओ ह्याच्यासाठी येऊन जाईल अप्रुव्हलसाठी. ओके मॅम. ओके. येस. समृद्धी जी आमची असिस्टंट आहे, जी तुमचे सगळ्यांचे कॉल्स रेकॉर्ड करते, म्हणजे ज्यांचे कॉल्स येतात त्यांचं रेकॉर्ड करते ना, म्हणजे त्यांच्याशी कम्युनिकेशन करते, ती थोडे दिवस आता सुट्टीवर आहे. तिची एक एक्झाम आहे त्याच्या प्रिपरेशनसाठी. सो असं झालं आहे की ते कॉल्स पण मला हँडल करायला लागतात आणि माझी कामं असतातच. असू दे, होऊन जाईल. होतं हे शिकल्याशिवाय पण काही नाही आहे, शिकूनच पुढे जायचं आहे. करूया जसं जमतं आहे तसं. घरी जाता जाता गार्डन लागतं. त्या गार्डनमध्ये मग आम्हाला जायचंच असतं. 5 मिनटं तरी थांबायला लागतं. तर खेळतो आहे. मला आहे ड्युटी. मला लागली आहे तहान. मला असं होतं कधी एकदा पाणी पिते मी. इथे कुठे दुकान पण नाही आहे. ह्याच्या बॅगेत काय उरलं आहे काय बघते आणि तेच पिते. चढ. मी इथे बसते. हां, त्या बेंचवर. हां, आमचं पॅकअप झालं आहे. 6:45 वाजायला 5 मिनटं कमी आहेत. मी जेवती आहे. काय आहे बघून काय वाटतंय? भेळच आहे, पण वेगळी भेळ आहे. ह्याच्यामध्ये कुरमुरे नाही आहेत, लाह्या नाही आहे. ह्याच्यात आहे बार्ले नावाचं धान्य जे असतं ते. त्याच्यापासून दुपारी एक रेसिपी केली होती, ते तर मी खाल्ली, पण ते थोडेसे बार्ले शिजवलेले उरले होते. मग आत्ता मी ताईंना म्हटलं ह्याच्यामध्ये काय करा, भेळसारखं करा. कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, तिळाची चटणी, ओली चिंचगुळाची चटणी, असं सगळं टाकलेलं आहे आणि ते चांगलं लागतं आहे. मेन म्हणजे एवढंही काही वाईट नाही लागत आहे. सो लेट अस हॅव इट फास्ट आणि मग जाऊया. 7 वाजले. अजूनही फोन वाजतायत मध्ये. आत्ता मी हात धुतले जेवणाचे, तेव्हा फोन वाजला. असू द्या, आता उद्या आल्यावर करेन. 6:30 पर्यंत फोन केलात तर मला उचलणं पण सोपं जाईल. मला समजतंय की बिझनेस म्हटल्यानंतर 24 तास द्यावेच लागतात. मला त्याची जबाबदारी पण कळते आहे आणि मला ती गोष्ट पण कळते आहे. पण तरी आता लेकरू आहे माझ्यासोबत, तर मी
टायमात घरी माझ्या सासरी पोहोचते. तिकडे नवरा पण एकटा आहे, सासू सासरे पण बाहेर गेले, त्याच्यामुळे थोडं तिकडे पण जाऊन 4 गोष्टी आपल्याला संसारात पडल्यानंतर जबाबदाऱ्या असतातच. त्याच्यामुळे आता मी तो फोन इथेच ठेवते. हे आमचं ऑफिस आहे ना, तो फोन ऑफिसमध्येच आहे, घरी नाही घेऊन जात मी. उद्या सकाळी आल्यानंतर जे फोन मिस्ड कॉल्स वगैरे आहेत त्यांना कॉलबॅक केलं जाईल. अरू, ह्याच्यात खडे कोणी टाकले पाण्यात? हे बघ, दादांना बाय कर, टाटा कर. जातोस त्यांच्यासोबत? आंघोळ करा, तयार व्हा, जेवायला बोलवले. हे घंगाळ आई इथे सकाळी ठेवतात, उंबरठा पूजन करतात तेव्हा. आणि हा येड्याने सकाळी एक दगड टाकले. काय बोलायचं, आपण पहिले दिवा लावूया. आई बाहेर गेल्यात दादांसोबत, पप्पा आहेत घरी. दिवा लावते आणि मग बाकी. करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपं ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहू नमस्कार. दिवा जळतो देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार. कारण तिथे दिवा लावतो ना आपण. लाग पहिलं तर हे काढायला पाहिजे. ओके, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना सुख समाधान आरोग्य शांती लाभू दे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुलसी मैया. टाकी भरली. डॅडा कोण गेले बंद करायला? तुला जेवण बनवायला लागणार आहे. मला जेवण बनवायला लागणार आहे. हो. चालेल. आईला उशीर होईल. ओके, काय बनवायचं आहे? बनव ते आम्ही सांगू तुला काय बनवायचं आहे. बनव तू तुझ्या वेळी, तुला काय जमतं ते. ठीक आहे, चालेल. काय बनवायचंय म्हणे आली मोठी. म्हणजे तू सांगशील इटालियन बनवू शकते, पण पहिले बदक करी बनव जा. बदक आणून दे. आंबाडीचं कालवण. हा चालेल, बनव. ओके. कॅमेरा बंद केल्यावर पप्पांनी सांगितलं सगळं आहे, कालवण आहे, सगळं आहे, तर फक्त भात ठेव. आणि मी बोलले चपाती करते, ते बोलले केलीच तर करते. ठीक आहे, आपण चपाती करूया आणि भात ठेवायचं. बाकी सगळं आहे, काय काय आहे ते बघ, ते शिल्लक, आणि ते आपण गरम करून ठेवूया. दूध भरायचं आहे, दूध भरूया. किती आता आता किती भरायचं? एकच. मग आपल्याला ठीक आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय रामनाथभाई अडसूळसाहेब प्रतापरावजी जाधव. मगाशी जे दूध आलेलं ते म्हशीचं नव्हतं, ते गाईचं दूध होतं. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गूळ टाकून आता त्याचं चिकाचं दूध बनवतात ना, तसं बनवलंय. चीक नाही बनवलेला. बरेच दिवस झाले आमच्या राधीला गोजी होऊन. गोजी म्हणजे गाय झाली आमच्या राधूला, त्याच्यामुळे तिचं दूध आहे ते त्याच्यात गूळ टाकलंय. ते गोड गोड दूध तयार झालेलं आहे. वाजलेत 8. सो ठीक आहे, मी भात ठेवते आणि चपातीचं पीठ पण मळते. भात ठेवलाय, चपातीचं पीठ मळलंय. आता जरा ओटा आवरते, भांडी उरकते, मग चपात्या फटफट फटफट लाटून घे. मला वाटलं बाटल्या नाही आहेत फ्रीजमध्ये, म्हणून मी भरल्या. एवढ्या आहेत, असू दे. चल, आई आल्या तर ते जेवायला बसलेत. ह्यांचं जेवण उरकलं, अरूला पण भरवून झालेलं आहे. आत्ता कपडे झाले असतील बघा, असे आल्यावर लावलेले मशीनला, ते वाळत लावते. मी बोलते अरू कुठं आहे? तो तिथं आहे. इथून दिसतंय तुम्हाला? गाडीजवळ आहे डॅडा आणि तो. मी बोलते आता इथे होता, कपडे वाळत लावत होते तर. अरे मला कंटाळा आला आहे आता. कपड्यांच्या घड्या करायच्यात, कचरा पण काढायचा आहे. आज जर राहिलं, आज जर ठेवला तर उद्या
उद्या परत ते पाहिलं होत राहतं ना सगळी कामं, त्याच्यापेक्षा जरासं अवसान आणते उसनं आणि करून टाकते, उरकून टाकते. आमचं काम चालू झालेलं आहे. गडबड काय आहे माहिती आहे का, आमच्या समोर आहे ग्रामपंचायत ऑफिस आणि त्याचं चालू आहे कन्स्ट्रक्शन, म्हणजे जुनी बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंग बांधायची आहे. तर जुनी बिल्डिंग पाडायचं काम चालू आहे. खडखड 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 सतत वाजतंय. म्हणजे डोक्याला थोडे दिवस तो आहे, आता काय करू शकत नाही त्या गोष्टीला. गंमत म्हणजे आमच्या चहूबाजूंनी कन्स्ट्रक्शन चालू आहे. इकडे पण तिकडे पण तिकडे पण तिकडे पण असं चालू आहे. बघू जेवढं आपल्याला सहन होईल. लवकरात लवकर आपल्याला इथून स्टुडिओमध्ये शिफ्ट करणं आहे. दरवाजा लावून घेऊ थोड्या वेळाने, कारण हे सतत खडखड खडखड नाही सहन होणार. बऱ्याच जणांचे फोन कॉल्स आणि मेसेजेस आले, त्यांना पहिले रिप्लाय देते. हे काम आमच्या समृद्धीचं असतं, असिस्टंटचं. तिचं पण नाव समृद्धी आहे, पण तिची एक एक्झाम आहे, त्याच्यामुळे सध्या थोडे दिवस ती सुट्टीवर आहे. त्याच्यामुळे ते आता मला बघायला पाहिजे, बघते आणि 1 बाय 1 एक एक करून रिप्लाय देऊया. कारण थोडासा असं होतं ना की बापरे मी कुठे कुठे बघू. शिकते आम्ही हळूहळू हे, की स्ट्रेस घेऊन काही होत नाही. 1 बाय 1 बाय 1 एक एक गोष्ट करते. आय होप चांगला जाईल आजचा दिवस. श्री स्वामी समर्थ. शूटिंग चालू आहे इकडे रेसिपीचं. तर झालं आहे असं की आम्हाला बॅटरी कमी पडते आहे, सेल लिथियम बॅटरी. मी ती ऑर्डर केली ब्लिंकिटवरून. त्याच्यात टाकून काम करते का ती. साईज कमी वाटते काय, छोटी का बरोबर आहे बघ एकदा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ऐक कुठे गेला. अरे देवा, मी बोलते तू अभ्यास करतोय म्हणून मी आले इकडे. सगळं काढून ठेवले, 10 मिनिटात फेरी मारून यायचं बोलते. आज सॅटरडे आहे, आज त्याच्या शाळेला सुट्टी आहे म्हणून आईने त्याला जरा अभ्यासाला घेतलाय. केला तर बरा, तो पळाला तो 10 मिनिटात येतो बोललाय. बसलेला ना आई, काहीतरी घेऊन बसलेला ना, ABCD काहीतरी. अच्छा ABCD करून झाली. ओके ओके. किती फोनची मालकी नाही बघा, आणि हा हातातला आहे तो. एक धड सुचत नाही आहे काम सध्या. एवढे 4 फोन पडलेत, प्रत्येक फोनमध्ये काय ना काय वेगळे काम आहे. झाली आहे पंचायत आमच्या टीमची. म्हणजे हे कामं डिस्ट्रीब्यूट केलेली आहेत, अजून करायची पण आहेत. हळूहळू 1 बाय 1. ओके. माझं ना डोकं दुखायला लागलं आहे, एवढे फोन कॉल्स अटेंड केलेत सकाळपासून. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. ठीक है, तो अभी मैं कर रही हूँ अपना खाना, खा रही हूँ. आज दाल रस्सम, सात्विक पद्धतीचं दाल रस्सम. पण चांगलं लागतं आहे, जे काय लागतं आहे ते. थोडीशी वेगळी युनिक रेसिपी आहे. मला पर्सनली जाणवतं की मी थोडी बारीक होत चालली आहे म्हणून. तुम्हाला किती दिसते या व्हिडिओमधून मला माहिती नाही, पण मला माझे कपडे वगैरे वेअर करताना, जनरली मला जे डेली वेअर आहे घरातले कपडे ते पण घालताना मला जाणवतं की ते खूप लूज झाले आहेत आणि मी झाली आहे बारीक. हे सगळं फॉलो करून थोडी तरी व्हायचं आहे अजून. ठीक आहे, चला या दाल रस्सम आणि भात खायला. दाल रस्सम जी बनली आहे ती सात्विक पद्धतीने बनली आहे. भलेही त्याचा रंग तुम्हाला असा मसालेदार दिसत असेल, तरी त्याच्यात मसाला ॲज काही नाही आहे. त्याच्यात थोडीशी चिंच पडली आहे, त्याच्यामुळे तसा रंग आला आहे, पण मसाला नाही आहे. आणि छान लागतं आहे. मसाला म्हणजे जिरा वगैरे आहे आपलं नॉर्मल, पण बाकी जे आपण तडके बिडके देतो ते काही नाही. तेल नाही आहे, कांदा लसूण नाही आहे. कुठे लागलं तुला, कुठे लागलं, कुठे पडलास. पायाला. तू असं चालून कसं चालेल मला बघू दे. मंडळी आज रविवार आहे. सकाळी आमच्या घरातली पुरुष मंडळी गेलेली आहेत आमच्या देवकार्याला, जिथे आमचे देव आहेत ना कुटुंबाचे, तिथे आज कार्य आहे. तर अरू पण तिकडे गेलाय. काल अरू खेळता पडला, तर त्याच्या अंगठ्याला जरा लागलंय. आता आम्हाला जे दिसतंय ते वरून दिसतंय हलकंसं खरचटलेलं, पण तो भीती घेऊन बसलाय आणि कदाचित त्याला खरंच दुखत असेल. आय डोंट नो काय, म्हणजे नस थोडीशी हे झाली आहे की हाडाला मार लागलाय की त्याला फक्त आंबलंय म्हणून तो दुखतोय. तो असा अंगठा आहे ना असाच ठेवतोय, हा पायाचा अंगठा आहे समजा, तर तो असं चालतच नाहीये. तो असंच चालतोय असं, आणि त्याचा अंगठा असं सरळ केला तरी त्याला दुखतोय. मला कालपर्यंत वाटलेलं की त्यांनी भीती धरली आहे त्याच्यामुळे तो तसं करतोय, पण झोपून उठल्यावर सुद्धा तो तसंच वागतोय. कदाचित खरंच काहीतरी लागलेलं असू शकतं.
बघूया आता तिथून आल्यानंतर कुमार वगैरे काय बोलतोय, वाटलं तर डॉक्टरकडे घेऊन जाऊ, कारण एवढे पण तो नखरे नाही करणार असं मला वाटते. काल दुपारपासून मी प्रयत्न करते त्याचा अंगठा त्याला सांगते सरळ कर सरळ कर. तू जेव्हा खेळतो ना तेव्हा बसल्या जागी जेव्हा खेळतोय तेव्हा अशाचा असा थोडा करतोय तो, पण पूर्ण असं केलं तर दुखतोय. कदाचित खरंच काहीतरी लागलेलं असेल, खेळता खेळताच पडला घालतो असं होतं. ते आल्यावर बघू आपण. मी माझ्यासाठी मस्त फ्रूटचा वगैरे नाश्ता केला, प्लस आज मी स्वतःसाठी घावण पण बनवून चहामध्ये खाल्ले. मला खूप इच्छा होत होती, 2 घावण पटकन टाकले आणि चहासोबत खाल्लेत. बरं वाटलं, जरा असं आतून समाधान आल्यासारखं होतं आहे. दादांनी दूध आणलं आहे, भरल्यात पिशव्या मी, ते थोडंसं उरलं आहे, ते आता आमच्यासाठी तापवते घरच्यासाठी. व्हॉट्स नेक्स्ट इज कपडे झालेत मशीनला, हळद लावते आणि रूम आवरते. येत आहे मदतीला. तुम्ही मला आमच्या घरचे कामं आम्हाला नाही आवरत, तुझ्या घरचं कुठं करायला येऊ? नको येऊ, आपला व्हिडिओ बघा, तेच खूप आहे. दूध तापत ठेवलेलं मी, आरूच्या कपड्यांचे इथे होते ते घड्या केल्या, आईंचे कपडे वाळत लावले आणि आमचे कपडे वाळत लावायला गेले आणि रूम बी मावरली. चालू तू गेलंय ना इथपर्यंत आलंय, ब्रिमपर्यंत, म्हणजे पूर्ण. इफ यू कॅन सी, नशीब चालू राहतं, गॅस चालूच. आता ठेवायचं आहे दादांसाठी चहा, त्यांच्या नाश्त्याची वेळ झाली आहे. हे गाईचं दूध आहे लोट्यामध्ये, त्याचं आता काय करायचं आहे ते आईच बघतील. गाईचं दूध आम्ही चहासाठी किंवा असं पिण्यासाठी नाही वापरत, कारण ते सूट नाही होत. म्हशीच्या दुधाची सवय झाली ना, कोणालाच गाईचं दूध प्यावंसं नाही वाटत. ॲक्च्युली प्यायला हवं, मग आम्ही काय करतो त्याच्यात गूळ टाकतो आणि चिकाचं दूध बनवून पितो. बाटली भरून ठेवूया, कारण की लागतात. अजूनही भरपूर उकाडा करतो. आता जून संपत आला तरी सुद्धा मरणाचं गरम होतं आहे. कधी पडणार पाऊस? मी ना 2-3 थिअरीज व्हॉट्सअपवर आपल्याला येतात ना, किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करताना आपल्याला येतात, तर तुमच्याशी शेअर करते. त्या एक थिअरी काय होती माहिती आहे, की हा अधिक महिना आहे ना, तर आपल्या पंचांगांमध्ये नेहमीच लिहिलेलं आहे की अधिक महिन्यात कधीच पाऊस नाही पडलेला. सो काही थिअरीज अशा आहेत वेदांनुसार आणि पंचांगानुसार, की अधिक महिना जेव्हा संपेल, जो की आत्ता म्हणजे 21, 22, 23 जून त्याच्या दरम्यान पाऊस चालू होईल, ही एक थिअरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी फळं भरपूर आली होती, आंबा बराच होता, जांभळं बरीच होती. तर त्याच्यामुळे ना, म्हणजे असं कधी होतं जेव्हा झाडांना कळतं, जमिनीमध्ये जे पाणी असतं ते झाडं सेन्स करतात, झाडांची मुळं सेन्स करतात, आणि त्यांना जेव्हा असं जाणवतं की पाणी अगदी तळाशी गेलेलं आहे, खोलवर गेलेलं आहे, जास्त पाणी नाही आहे, येणाऱ्या काळामध्ये दुष्काळ येणार आहे, असं जेव्हा झाडं स्वतः सेन्स करतात, त्या वर्षी ते त्यांची फळं वाढवतात, त्यांची बीज वाढवतात, जेणेकरून म्हणजे जास्तीत जास्त त्यांची ती बी तयार करतात स्वतःहून. म्हणून यंदा जांभळं भरपूर आली होती बघा, जांभळांचा सडाच्या सडा पडायचा. आंबे पण आमच्याकडे तर भरपूर आलेले. सो ज्या वर्षी फळं जास्त येतात त्याच्या अपकमिंग वर्षामध्ये, म्हणजे त्या काळामध्ये दुष्काळ असतो. आता बघूया काय होत आहे. जून संपत आला तरी अजून पाऊस नाही आहे, असं भाकीत केलेलं आहे. सायन्सनी जरासा, सायंटिस्टनी थोडंसं डोकं लावलं आहे की कदाचित यंदा दुष्काळ असेल. आणि तो काहीतरी फेनॉमेनॉन पण आहे, मला आता त्याचं नाव आठवत नाही आहे, की 1978 नंतर आत्ता हे येणारं, आणि हा सगळ्यात वर्स्ट असेल दुष्काळ काइंड ऑफ थिंग. पाणी जपून वापरूया सगळेच, कारण पाणी तुम्हालाही लागतं, आम्हालाही लागतं. श्री स्वामी समर्थ. बाकी पाणी जीवन आहे, बापरे, पाणी नाही प्यायलं तर कोण नाही राहू शकत. चला आता माझ्याकडे जरा वेळ आहे, एकांत आहे, तर मी देवपूजा करून घेते. म्हणजे जनरली मी संध्याकाळी देवपूजा करते कामावरून वगैरे आल्यानंतर, पण आता मी करून घेते, कोणीच नाही आहे डिस्टर्ब करायला. तर आमची आई अजून कशा नाही आल्या, आता एव्हा नाही येतात, त्यांची बैठक असते आजची, ते एव्हा नाही येतात. रोज त्यांना कोण ना कोण आणायला जातं, समजा पप्पा किंवा कुमार. आज त्या चालत येतील, कारण आमचे सगळे देवकार्याला गेलेत, पण तरी येवाना त्या यायला हव्या होत्या. तर त्यांनी फोन नेलाय की नाही बघते, नाही तर त्यांना फोन कर. कशी आहे वहिनी? कशी आहे? आमचे व्ह्युअर्स विचारत असतात, ज्यांना माहिती आहेस ना तू, ज्यांना आधी दिसायची व्हिडिओमध्ये, ते बोलतात वहिनी कुठे आहे, वहिनी कुठे आहे.
आता वहिनीच्या पाठी झोरकोसच्या मागे वहिनी बिझी आहे, त्याच्यामुळे ती आता दिसते आणि ती येते. पण त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी ब्लॉग करतेच असं नाही. हां, कारण मी पण आता ब्लॉगिंग कमी केलेलं मध्यंतरी, त्याच्यामुळे ती यायची पण ते ब्लॉगमध्ये नाही यायचं. आज मी आवर्जून व्हिडिओ ऑन केला. ती बोलले नेमकी मी खायला बसले आणि ऑन केला. नाही या नाश्ता झालाय पण या आहे वहिनी आहे. कशी आहेस तू? एकदम व्यवस्थित, मस्त सुखरूप. छान. येतात झोरकोलायचे व्ह्युअर्स, त्यांच्यासाठी थँक्यू. तुम्हाला पण आवडतं. हा ना? ते नेहमी बोलतात आम्ही समृद्धीचं ब्लॉग बघून येतो, खूप छान आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू. कुठे ठेवू आई? आज आमच्याकडे बनतंय चिकन आणि हे आता माझ्यासाठी ह्याची भाजी, वांग्याची भाजी. काय नाही हे कशासाठी? भाजी हा, वांग भाजीला आणि अदरवाईज चिकन. शेरू तू बसली, बसून राहा.